घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. माऊली रामकृष्ण हरी. सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय आणि आषाढी वारीचा एक वेगळाच उत्साह आपल्या वारकरी भाविकांमध्ये ओसंडून वाहतोय. खरं तर फक्त आपल्यालाच नाही तर महाराष्ट्रच नाही तर शेजारचं आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचं सर्वात मोठं आराध्य दैवत म्हणजे आपले पंढरपूरचे विठ्ठलराया आहेत. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरपुरात वारकऱ्यांचा इतका मोठा मेळा भरतो की अख्ख्या भक्तीचा सागरच तिथे गोळा होतो. सगळे वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत एकदम लीन होऊन जातात. आषाढी वारीला वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरात येतात आणि याच विठ्ठल मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. शेकडो वर्षापासून महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण विठुरायाची पूजा करतो. वेगवेगळ्या भक्ताकडून विठ्ठलाच्या अनेक कथा आणि आख्यायिका ऐकायला मिळतात. पण माऊली, तुम्हाला कधी हा प्रश्न पडला का की आपले लाडके श्री विठ्ठल हे पंढरपुरातच नेमके कसे आले? विठ्ठलराय हे भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकीच एक मानले जातात. मग का दक्षिणेतल्या श्री बालाजी आणि आपल्या विठुरायामध्ये फक्त दिसण्याचं साम्य आहे? पुराणामध्ये विठ्ठलाबद्दल नेमकं काय आहे आणि विठ्ठल पंढरपुरात येण्यामागची खरी गोष्ट काय आहे, हे सगळं आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. खरं तर माऊली, सुरुवातीला आपल्या लाडक्या विठुराया पंढरपुरात कसा आला त्यामागचा आख्यायिका एक एक करून समजावून घेऊया. पंढरपुरात विठोबा कसे प्रकटले याबद्दलची सर्वात प्रसिद्ध कथा ही त्याचे परमभक्त पुंडलिक यांच्याशी जोडलेली आहे. या आख्यायिकेनुसार द्वापार युगात मंचकुंद नावाचा एक अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला. देव आणि राक्षसाच्या युद्धात देवाने या राजाकडे मदत मागितली होती. तेव्हा मुचकुंदू राजाने आपला मोठा पराक्रम दाखवून देवाने विजय मिळवून दिला. देवाने प्रसन्न होऊन राजाला वर मागायला सांगितलं. तेव्हा मुचुकुंद राजा म्हणाला, मी युद्धामुळे खूप थकलोय, मला एकांतात शांत झोप हवी आहे आणि जो कोणी माझी झोप मोडेल तो माझा केवळ एका नजरेत जळून भस्म व्हावा. देवानी तथास्तु म्हटलं आणि राजा एका गुहेत जाऊन गाढ झोपी गेला. त्यानंतर जेव्हा भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला तेव्हा जरासंधाच्या बाजूने कालवयन नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस श्रीकृष्णाशी युद्ध करायला आला. तो कालयवन राक्षस कोणत्याही शास्त्राने किंवा अस्त्राने मारणार नव्हता. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने एक जबरदस्त युक्ती केली. त्याने त्या राक्षसाला हुलकावणी देत थेट त्याची गुहेत आणलं, जिथे मुचुकुंद राजा झोपलेला होता. श्रीकृष्णाने काय केलं, आपल्या अंगावरचा शेला त्या झोपलेल्या मुचुकुंदू राजावर टाकला आणि स्वतः अंधारात लपून बसले. त्या राक्षसाला वाटलं की शैल्यासारी श्रीकृष्णच झोपलाय. त्याने काहीही न विचार करता त्या झोपलेल्या राजावर जोरात प्रहार केला. त्यामुळे मुचकुंद राजाची झोपमोड झाली. राजाने अत्यंत रागात डोळे उघडले आणि समोर असलेल्या कालवयांकडे पाहिलं. राजाची ती क्रोधाने लाल झालेली नजर पडताच तो बालाढ्य राक्षस क्षणात जळून भस्म झाला. यानंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिलं आणि घडलेला हा सगळा प्रकार सांगितला. देवाचं ते रूप पाहून मचकुंद राजाने प्रार्थना केली की देवा, तुमचं हे सुंदर रूप माझ्या डोळ्यासमोर नेहमी असंच राहू द्या. त्यावर भगवान श्रीकृष्णाने राजाला वचन दिलं की मी पुढच्या जन्मात तुझी ही एक इच्छा पूर्ण करेन. आणि माऊली, हाच मचकुंद राजा पुढे कलियुगात भक्त पुंडलिक म्हणून जन्माला आला. पुंडलिक पुढे पंढरपूरजवळ असलेल्या चंद्रभागेच्या तीरावर राहू लागला. पण सुरुवातीला पुंडलिक आपल्या आईवडिलांचा खूप छळ करायचा. आपल्या पत्नीच्या हट्टापायी तो आईवडिलांना सोडून काशी यात्रेला निघाला होता. वाटेत तो कुकुटमुनी नावाचा एक साधूच्या आश्रमात थांबला. हे कुकुटमुनी आपल्या आईवडिलांची एवढी मनापासून सेवा करायची की त्यांच्या सेवेमुळे त्यांना एक अलौकिक शक्तीच मिळाली होती. स्वतः गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या रोज रात्री मलिन अस्वच्छ कपड्यामध्ये त्या आश्रमात यायच्या. कुकुटमुनींनी सेवा करण्याच्या अगदी पवित्र होऊन परत जायच्या. जेव्हा पुंडलिकाने हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला तेव्हा त्यांनी नद्यांनी देवीच्या रूपात प्रकट होऊन पुंडलिकाला एक मोठा उपदेशच दिला. त्या नद्याचा उपदेश ऐकून पुंडलिकाचे डोळे खाडकन उघडले. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने तिथूनच आईवडिलांच्या अखंड सेवेची शपथ घेतली. तो पंढरपुरात आला आणि मनोभावाने आपल्या मातापित्याची सेवा करू लागला.
आता इकडे वैकुंठात काय घडलं बघा. एका भगवान श्रीकृष्ण आपल्या पटराणी राधिका देवीसोबत बसले होते. हे पाहून रुक्मिणी माता रागावल्या. त्या रुसून थेट दिंडीवनात गेल्या, म्हणजेच राजाच्या पंढरपुरात येऊन तपश्चर्या करत बसल्या. आपल्या रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः पंढरपुरात आले. पण खरं सांगायचं तर रुक्मिणी मातेला शोधण्याचं निमित्त होतं देवाला मुचकुंद राजाला, म्हणजेच आपल्या पुंडलिकाला पूर्वजन्मी दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पुंडलिकाच्या आश्रमाजवळ आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपण्यात आणि सेवा करण्यात पूर्णपणे मग्न होते. देवाने स्वतःच्या त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्याला दर्शन दिलं, पण आईवडिलांच्या सेवेत दंग असल्यामुळे पुंडलिकाने देवाकडे साधे वळवूनही पाहिले नाही. तो देवाला म्हणाला, देवा, माझी आईवडिलांची सेवा अजून पूर्ण झालेली नाही. मला यायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा आणि माझी वाट बघा. असं म्हणून पुंडलिकाने देवाच्या दिशेची एक वीट सरकवली. आपल्या भक्ताचा हा साधेपण आणि त्याची भक्ती पाहून जगाचा पाठीराखा असलेला तो परमेश्वर सुद्धा सुखावला. पुंडलिकाची प्रार्थना मान्य करून भगवंत दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभे राहिले. आणि म्हणूनच आपण म्हणतो, युगे 28 विटेवरी उभा. तो विठुराया आपल्या भक्तासाठी आजही तिथे तसाच उभा आहे. सर्व संतांनी आणि कोट्यावधी भाविकांनी याच श्रद्धेने विठ्ठलाच्या आपल्या हृदयात स्थान दिलेलं आहे. आणि म्हणूनच भक्तराज पुंडलिक यांना महावैष्णव म्हणून ओळखलं जातं. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण यामुळेच आजही पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी भक्त पुंडलिकाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. माऊली विठुराया पंढरपुरात येण्याबाबत आणखी एक रंजक कथा सांगितली आहे. असं म्हणतात की दिंडीवनातल्या दिंडी नावाच्या एका भयंकर राक्षसाचा वध करण्याआधी स्वतःच्या भगवान विष्णूंनी मल्लिकार्जुन शिवाचं रूप घेतलं होतं आणि त्यांचा संहार केला होता. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर जे दिंडीरवन नावाचं ठिकाण होतं त्याचा संबंध याच कथेशी जोडलेला आहे. यांच्यासोबत आणखी एक जुनी गोष्ट अशी आहे की श्रीकृष्ण द्वारकेत असतानाही त्यांची राधेशी असलेली जवळीक पाहून रुक्मिणी माता रुसल्या आणि याच दिंडीवनात येऊन बसल्या. याची समजूत काढण्यासाठी श्रीकृष्ण आपले सवंगडी गायी आणि गोपाळांना घेऊन थेट तिथे आले. त्यांनी गोपाळाचा वेश धारण केला आणि ते रुक्मिणी मातेला भेटायला गेले. श्रीकृष्णाने आपला सगळा परिवार पंढरपुराजवळ ज्या ठिकाणी ठेवला होता त्याला आज आपण गोपाळपूर म्हणून ओळखतो. म्हणूनच वारकऱ्यांच्या वारीमध्ये गोपाळपुराला खूप महत्त्व आहे. हे एक छोटंसं सुंदर गाव आहे जिथे गोपाळ कृष्णाचं खूप जुनं मंदिर आहे. वारीच्या इथे वारकरी भजन गातात आणि इथे गोपालगाड्याचा प्रसादही वाटला जातो. या काल्यानंतर वारीची सांगता होते. माऊली या दिंडीरवनात लखुबाई नावाच्या दैवतीचे एक मंदिर आहे. तिथे तिचा तांदळा निसर्गस्थास्त दत्त पाषाण आणि गजलक्ष्मीचा रूपातील मूर्ती आहे. असं मानलं जातं की श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवनात आलेली आपली रुक्मिणी माता म्हणजेच ती लखुबाई होय. मंडळी, आपल्या विठुराया कानडा विठ्ठल असंही म्हटलं जातं. स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाला कानडा आणि कर्नाटक अशी विशेषक दिली म्हणून आहेत, तर संत एकनाथ महाराजांनी सुद्धा तिथं कानडे देव कानडे क्षेत्र कानडे पंढरी असं म्हणून विठ्ठलाचं गोड कौतुक केलंय. तर संत नामदेवांनी सुद्धा कानडा विठ्ठल तो उभा विठेवरती असा आपल्या विठ्ठलाचा गोड उल्लेख केलाय. इथं कानडा म्हणजे ज्याचा महिमा अथांग आहे, जो कळायला अतिशय अभग्य आहे, अशा अर्थाने संतांनी विठ्ठलाला कानडा म्हटलं. पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे. त्याचं जुनं नाव पंढरके असं होतं, जे मूळ कानडी भाषेतील आहे. एवढंच नाही तर विठुरायांचे जुने बहुतेक सेवेकरी हे कर्नाटकातलेच होते. म्हणूनच आपले विठ्ठलराया हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या सांस्कृतिक एकतेत आणि प्रेमाचे सर्वात मोठे प्रतीक आहेत. आपल्या महाराष्ट्रातील अनेक मराठी संतांनी शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचा संदेश दिलाय. तरीही त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानलेलं. संतांच्या दृष्टीने विठ्ठल म्हणजे गोपालकाळा वेश धारण केलेलं साक्षात श्रीहरीच आहेत. आता विठ्ठलाला पांडुरंग का म्हणतात यामागचं कारण खूप भारी आहे. जेव्हा गोपाळकृष्ण गायी राखायचे तेव्हा गायीच्या खुरामुळे पायामुळे उडालेली माती आणि धूळ कृष्णाच्या अंगावर उडायची. त्यामुळे देवाने सावळं शरीर सुधर म्हणजेच पांढरतंड तांबूस दिसायचं.
याच धुळीने माखलेल्या गोपाळकृष्णाच्या संगतांनी प्रेमाने पांडुरंग म्हटलंय. तर मंडळी, अशा पद्धतीने अनेक संत महात्मे आणि संशोधकांनी आपल्या लाडक्या विठ्ठलाबद्दल लिहिलेलं आहे आणि देव नेमके कुठून प्रकट झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या घडीला फक्त महाराष्ट्रातील वारकरीच नाही, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातील करोडो भक्तांचे पंढरीनाथ हे मुख्य आराध्य दैवत आहेत. अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा महिमा गायलाय आणि म्हणूनच पंढरपूरची वारी आज जगभरात प्रसिद्ध आहे. वारी म्हणजे काय? तर विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेल्या भक्तांनी पंढरपूरला पायी जाणं. वारकरी वर्षातून अनेकदा वारी करतात. वारीत सगळे भक्त एकत्र येतात. गळ्यात टाळ मृदुंग घेऊन भजन गात देवाच्या कथा सांगत पायी चालतात. संतांच्या आणि वारकऱ्यांच्या या समूहाला दिंडी असं म्हणतात. वर्षातील आषाढ महिन्यातील शुल्क एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त पायी प्रवास करून पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला येतात. वारीची ही प्रथा शेकडो वर्षापूर्वीची जुनी आहे आणि ती आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे. असं सांगितलं जातं की स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सुद्धा या दिंडीच्या वारीला जात होते. माऊली, एका वर्षामध्ये पंढरपुरात मुख्य अशा 4 वाऱ्या असतात. पहिली असते ती चैत्री वारी, जी चैत्र महिन्यातील कांदा एकादशीला भरते. दुसरी असते ती आषाढी वारी, जिला पंढरीची महायात्रा म्हणतात. या आषाढीला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अखंड दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. त्यावेळी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम आणि जय जय रामकृष्ण हरी या नामघोषाने अख्खं पंढरपूर भारावूनच जातं. तिसरी असते ती कार्तिकी वारी, जी कार्तिक शुद्ध एकादशीला साजरी केली जाते. असं म्हणतात की आषाढीला झोपलेले आपले विठ्ठलराय या कार्तिकी एकादशीला झोपेतून उठतात. आणि चौथी असते ती माघी वारी, जी माघ महिन्यातील जया एकादशीला भरते. असो, आता जरा पंढरपूरच्या या प्राचीन मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलूया. इसवी सन 516 मधल्या एका ताम्रपटात तांब्याच्या पत्रावरील लेख पंढरपुरात आणि त्यांच्या आसपास गावाच्या सर्वात पहिला उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे 12व्या शतकातला एक प्रसिद्ध शिलालेख, ज्याला 84 लेख म्हणतात, तो सध्याच्या मंदिराच्या बाहेर उत्तरेकडे भिंतीवर लावलेला आहे. असं म्हटलं जातं की पहिल्या देवळानंतर 84 वर्षांनी या मंदिराच्या जीर्णोद्धार दुरुस्ती झाला आणि या 84च्या शिलालेखाला पाठ म्हणून देवळात गेल्यास माणसाची 84 योनीच्या फेऱ्यातून मुक्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे अनेक भाविक तिथे पाठ घासतात आणि तो शिलालेख झिजून खराब होऊ नये म्हणून शासनाने त्याला तारेचं कुंपण घातलंय. आजच्या मंदिराचा विचार केला तर गाभारा, अंतराळ आणि सभामंडप हे याचे मुख्य भाग आहेत. मंदिराचा सभामंडपात 16 खांब आहेत. त्यापैकी एका खांबावर चांदीचं नक्षीकाम केलेलं आहे. यालाच तर आपण गरुड स्तंभ म्हणतो. माऊली, या मंदिराचा इतिहास सांगणारी एक अंगावर काटा आणणारी गोष्ट घडली होती. 16व्या शतकात विजयनगराचा राजा कृष्णदेवराय, ज्याने विठ्ठलाची मूर्ती भक्तिपोटी आपल्या राज्यात नेली होती, पण संत एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजेच संत भानुदास यांनी आपल्या अथांग भक्तीचा जोरावरती विठ्ठलाची मूर्ती विजयनगराहून परत पंढरपुरात आणली. याच 16 खांबी मंडपात आज जाताना उजव्या हाताला जी पहिली पादुका दिसते, तीच संत भानुदास महाराजांची समाधी आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर मंदिराचे बांधकाम 16व्या आणि 17व्या आणि 18व्या शतकातले वाटते, पण मूळ मंदिराचे 12व्या शतकातले अवशेष अजूनही तिथे पाहायला मिळतात. मंदिराच्या दक्षिण बाजूला खंडोबा आणि व्यंकटेश देवाचे लहान लहान मंदिरे आहेत आणि याच मंदिरात आपण सर्व दलिंद बांधवांना म्हणजेच हरिजनाचा प्रवेश मिळावा म्हणून 1946 मध्ये साने गुरुजी पंढरपुरात आमरण उपोषण केलं होतं. त्यांच्या या आंदोलनानंतरच हे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पंढरपुराच्या या मंदिरात आलेले आपल्या विठुरायाची मूर्ती ही स्वयंभू असून वालुकामय शिलांची म्हणजेच वाळूच्या पाषाणाची बनवलेली आहे. आता माऊली, आपल्या विठुरायाच्या या स्वयंभू मूर्तीचं रूप कसं आहे हे नीट ऐका. मूर्तीच्या डोक्यावर मुकुटासारखी उंच शिवलिंगाच्या आकाराची टोपी आहे. विठ्ठलाचा चेहरा थोडा उभट आणि छान फुगीर आहे. देवाची नजर एकदम सरळ आहे.
कानात मकरकुंडले आणि गळ्यात कौस्तुभ मणी आहे. हृदयावर श्रीवत्स लाछन आणि दोन्ही दंडावर बाजूबंद आणि मनगटावर मणिबंध आहेत. विठ्ठलाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. उजव्या हाताने कमळेचा देठ आहे आणि तो हात असा ठेवलाय की अंगठा खाली येईपर्यंत येईल असा डाव्या हाताचा शंख आहे. कमरेला तिहेरी मेखला आहे आणि छातीवर उजवीकडे भृंग ऋषींनी लाथ मारलेल्याची खूण आहे. नाभी अशी आहे की तिथून ब्रह्मदेव प्रकट झाले. कमरेला नेसलेला वस्त्र थेट पावलापर्यंत आलाय आणि डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावलेल्याची खूण आहे. अशी ही विटेवर उभी असलेली सावळ्या विठ्ठलाची मूर्ती पाहिली की भक्तीच्या डोळ्यात पारण फिटतं. काही जणांच्या मते पंढरीला विठ्ठल, श्री तिरुपती बालाजी एकच आहेत. फक्त जागेनुसार त्यांची मूर्ती आणि पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. पण ह्या दोन्ही देवता एकच आहेत यांचा कोणताही ठोस पुरावा अद्याप सापडलेला नाही. मध्यंतरी पंढरपुराच्या या विठ्ठल मूर्तीवरून एक वादही निर्माण झाला होता. काही अभ्यासकांनी अशी थेअरी मांडली होती की मंदिराच्या गाभाऱ्यात बुद्धलेणी आहेत आणि विठ्ठलाची मूर्ती म्हणजेच गौतम बुद्धाची मूर्ती आहे. पण खरं सांगायचं तर या गोष्टीला कोणताही सबळ पुरावा मिळाला नाही. विठ्ठल हा साक्षात श्रीकृष्णाचा स्वयंभू अवतार आहे यावर तमाम वारकरी आणि भक्ताचा अढळ विश्वास आहे. तर मंडळी, लाखो लोकांचं जगण्याचं बळ देणारा आपला या लाडक्या विठुरायांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच पंढरपुरात कसे आले याबद्दल तुम्हाला अजून काही विशेष माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये शेअर करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टिक या चॅनलला सबस्क्राईब करा.